श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी, राज्यशास्त्र विभाग, मी विभाग प्रमुख प्राध्यापिका वर्षा पोतार. लोकप्रशासनाअंतर्गत संघटना ही खूप महत्त्वाची आहे. किंबहुना कोणतंही कार्य यशस्वीपणे साध्य करण्यासाठी संघटनेची अत्यंतिक आवश्यकता असते. संघटना निर्माण होत असताना विविध घटक कारणीभूत होतात. त्याच पद्धतीनं संघटनेची अनेक आधारभूत तत्त्व असतात, जसं की अधिकारपद परंपरा आहे, नियंत्रण आहे, केंद्रीकरण, विकेंद्रीकरण यासारख्या तत्वांबरोबरच आणखी एक महत्त्वपूर्ण तत्त्व आहे, ते म्हणजे समन्वय किंवा संयोजन किंवा कोऑर्डिनेशन. समन्वय हे संघटनेचं अत्यंतिक महत्त्वाचं तत्त्व आहे. किंबहुना आपल्या जीवनातसुद्धा समन्वयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण समन्वयाशिवाय कोणतीही कृती सुयोग्यरित्या पार पाडता येऊ शकत नाही. जीवनाचा प्रवाहसुद्धा सुव्यवस्थितरित्या चालवायचा असेल तर अनेक गोष्टींमध्ये समन्वय साधावा लागतो. समन्वय हे लोकप्रशासनातील खूप महत्त्वाचं तत्त्व आहे. समन्वयाच्या तत्त्वाला सुसूत्रीकरण किंवा संयोजन असंही म्हटलं जातं. प्रत्येक संघटनेमध्ये समन्वयाचं तत्त्व हे आवश्यक मानलं गेलेलं आहे. प्रत्येक संघटना मग ती कोणत्याही स्वरूपाची असो, त्यामध्ये कोणत्याही कारणानं सेवक वर्गात संघर्ष, मतभेद निर्माण होतात. संघर्ष निर्माण होण्यासाठी कोणतंही कारण हे कारणीभूत ठरू शकतं आणि मग हा संघर्ष मिटविण्यासाठी समन्वयाचं तत्त्व उपयुक्त ठरतं. संघटनेतील वरिष्ठ कनिष्ठ सेवकांमध्ये, समान अधिकाराच्या सेवकांमध्ये ज्या वेळेला संघर्ष उद्भवतो, हेवे दावे, मत्सर, द्वेष अशा भावना निर्माण व्हायला लागतात, हे दोष निर्माण व्हायला लागतात, तेव्हा संघटनेची उद्दिष्ट, संघटनेची जी वाटचाल आहे ती वाटचाल ध्येयाप्रत पोचण्यासाठी अडथळा निर्माण होतो. तेव्हा सेवक वर्गामध्ये सहकार्य, सहयोग, सामंजस्य निर्माण करून संघर्ष कमी करणं आवश्यक असतं. समन्वय म्हणजे केवळ सहकार्य नव्हे, कारण कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला केवळ सहकार्य करून भागत नाही, तर वरिष्ठ आणि कनिष्ठ सेवक वर्गामध्ये प्रेमाची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची भावना निर्माण होणं, परस्परांच्या सहकार्यानं प्रशासनाचा हेतू साध्य करणं आवश्यक आहे. केवळ जबाबदारी म्हणून आपलं काम पूर्ण करणं एवढी सहकार्याची भूमिका याच्यामध्ये अपेक्षित नाही, तर वरिष्ठ आणि कनिष्ठ सेवक वर्गामध्ये परस्परांविषयी आपुलकी, जिव्हाळा असणं गरजेचं आहे. तेव्हा संघटनेची उद्दिष्टेही चांगल्या रीतीनं पूर्ण करता येऊ शकतात. संघटनेतील सेवक वर्गामध्ये संघर्ष कमी करून ऐक्याच्या भावनेनं समान उद्दिष्ट साध्य करण्याचा जेव्हा सामूहिक प्रयत्न होतो, तेव्हा त्याला समन्वय किंवा संयोजन असं म्हटलं जातं. शासनाची वेगवेगळी खाती आहेत. लोकनिगम, स्वतंत्र मंडळं, खाजगी उद्योग समूह यासारख्या वेगवेगळ्या संघटनांमध्ये समन्वयाचं तत्त्व हे अत्यंत महत्त्वाचं तत्त्व मानलं गेलेलं आहे. या समन्वयाच्या काही शास्त्रशुद्ध व्याख्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. विविध विचारवंतांनी समन्वयाच्या काही व्याख्या केलेल्या आहेत. पहिली व्याख्या सांगता येईल प्रोफेसर LD व्हाईट यांची. समन्वय म्हणजे अशी प्रक्रिया की संघटनेतील विभिन्न घटकातील संबंध अशा प्रकारे निश्चित केले जातात की ज्या योगे ते स्वतंत्र घटक एकत्रितरित्या प्रभावीपणे कार्य करू शकतात. म्हणजे अनेक घटक एकत्रित येऊन ज्यावेळेला एक संघटना निर्माण होत असते, त्यावेळेला त्या घटकांमध्ये अशा प्रकारचे संबंध निर्माण केले जातात की ती संघटना प्रभावीपणे कार्य करू शकते. म्हणजे ही जी संबंधांची योजना आहे हिला समन्वय असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे टेरी यांची. समन्वय म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था करणं की ज्यामुळे संघटनेच्या विविध घटकांच्या हालचालीत आणि कार्यात एकसूत्रीपणा येतो आणि प्रत्येक घटक संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त सहभागी होतो. म्हणजेच समन्वयाची जर परिस्थिती असेल, संघटनेमध्ये समन्वयाचं तत्त्व लागू असेल, तर संघटनेतील प्रत्येक घटक आपलं 100% देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे संघटनेतील समाविष्ट वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये एकसूत्रीपणा येतो आणि त्यामुळं संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये जलदता किंवा साध्य करणं सहज सोपं होऊन जातं. तिसरी व्याख्या आहे चार्ल्स वर्थ यांची.
संघटनेच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी विविध घटकांमध्ये सुसूत्रीकरण करणं म्हणजे समन्वय होय. म्हणजे संघटनेच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी जे अनेक घटक असतात, वेगवेगळ्या अधिकारपद परंपरेच्या तत्वानुसार, जबाबदारीच्या तत्वानुसार कनिष्ठ वरिष्ठ पातळीवर जे अधिकारी कर्मचारी काम करत असतात त्यांच्यामध्ये एकतेची, एकात्मतेची आणि सुसूत्रीकरणाची भावना असणं म्हणजे समन्वय आहे. यानंतरची व्याख्या सांगता येईल मिस मेरी पार्कर फॉलेट यांची. विशिष्ट परिस्थितीत संघटनेच्या सर्व घटकांचा परस्पर संबंध निश्चित करणं म्हणजे समन्वय होय. बऱ्याचदा संघटनेमध्ये वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये द्वेष, हेवे दावे, मत्सर किंवा तिरस्काराची भावना उत्पन्न होत असते आणि याचा परिणाम हा संघटनेच्या उद्दिष्ट प्राप्तीवर होत असतो. असं होऊ नये, संघटनेच्या उद्दिष्ट प्राप्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये याच्यासाठी समन्वयाचं तत्व हे खूप महत्त्वाचं आहे. यानंतरची व्याख्या आहे एफ.ए. निग्रो यांची. समन्वय म्हणजे संघटनेचे विविध भाग एकत्रितरित्या प्रभावीपणे अशा प्रकारे कार्य करतात की त्यामध्ये संघर्ष, गुंतागुंत किंवा द्विरुक्ती राहत नाही. म्हणजे एकमेकांशी सामंजस्यानं, समजूतदारपणानं ज्यावेळेला संघटनेतील घटक काम करत असतात त्यावेळेला संघटनेचं कार्य देखील प्रभावीपणे चालतं आणि ही जी त्यांच्यामध्ये भावना असते त्यामुळं त्यांच्यात संघर्ष किंवा गुंतागुंत किंवा कामाची द्विरुक्ती उद्भवतच नाही. म्हणजे एफ.ए. निग्रो यांनी संघटनेच्या समन्वय तत्वाचं महत्त्व आपल्या व्याख्येद्वारे स्पष्ट केलेलं आहे. थोडक्यात ह्या विविध व्याख्यांचा एल.डी. व्हाईट, टेरी, चार्ल्सवर्थ, मिस मेरी पार्कर फॉलेट, एफ.ए. निग्रो यांच्या व्याख्यांचा परामर्श घेतला असता आपल्याला असं म्हणता येईल की संघटनेच्या विविध घटकातील संघर्ष, मतभेद कमी करून त्यांच्या कार्यात एकसूत्रीपणा आणणं आणि संघटनेचे उद्दिष्ट सफल करणे हा समन्वयाचा प्रधान हेतू असतो. सर्व घटक हे परस्परांशी निगडीत असतात. संघटनेच्या घटकातील संघर्ष कमी करून त्यांच्या कार्यात एकसूत्रीपणा निर्माण झाला की समन्वय साधला जातो. साहजिकच संघटनेचा हेतू हा सफल होतो. समन्वय म्हणजे नेमकं काय, तर समन्वयाचं उदाहरणाद्वारे आपल्याला समन्वयाचं स्पष्टीकरण करता येऊ शकतं. एका वाद्यवृंदाचं आपल्याला उदाहरण घेता येईल. वाद्यवृंद किंवा बँड याच्याद्वारे जी धून बनवली जाते, वाजवली जाते, त्यामध्ये आपण पाहतो की विविध प्रकारच्या वाद्ययंत्रांच्या आवाजामध्ये एक समन्वय असतो, एकसूत्रीपणा, एकजिन्सीपणा असतो आणि त्यांच्या कार्यामध्ये समन्वयाचं तत्व स्वीकारलेलं असतं. त्या वाद्यवृंदाद्वारे मध्ये जर समन्वय नसेल, एकसूत्रीपणा नसेल तर अत्यंत सुंदर अशी धून किंवा अत्यंत सुंदर असं गाणं त्यामधून निर्माणच होऊ शकणार नाही. त्यांच्यामध्ये एकजिन्सीपणा नसेल, तबला, पेटी यांचे सूर एकमेकांशी मिळत नसतील, एकसूत्रीपणा नसेल, लयबद्धता नसेल तर ते धून बिघडली जाईल. म्हणजे सुंदर धून बनविण्यासाठी वाद्यवृंदांमध्ये सुद्धा समन्वय असणं गरजेचं आहे. घड्याळामध्ये जी वेळ दर्शविली जाते, घड्याळाचं जे कार्य चालतं ते समन्वयाचं एक अत्यंत उत्कृष्ट असं उदाहरण आहे. घड्याळातील सुटे भाग अशा प्रकारे संयोजित केलेले असतात की त्यातील सुसूत्रीकरणामुळं घड्याळ वेळ दर्शवण्याचं कार्य अचूकपणे करत असतं. म्हणजेच समन्वयाचं तत्व हे सर्वत्र हा दिसून येईल आपल्याला आणि प्रशासनासुद्धा ते स्वीकारलेलं आहे. कोणतीही संघटना घेतली तर त्या संघटनेच्या विविध घटकांमध्ये समन्वयाचं तत्व हे स्वीकारलेलं आढळून येईल. बँका, साखर कारखाने, महामंडळे, सरकारी खाती, महाविद्यालयं अशा सर्वच घटकांमध्ये, संघटनांमध्ये समन्वयाचं तत्व स्वीकारलेलं असतं आणि त्याद्वारे प्रशासनाचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केलेला असतो. बऱ्याचदा प्रशासनामध्ये समन्वयाची भूमिका जी आहे ती दोन प्रकारची असते. एक होकारार्थी पॉझिटिव्ह भूमिका असते आणि दुसरी म्हणजे नकारार्थी किंवा निगेटिव्ह भूमिका असते. म्हणजे संघटनेतील सेवकांमध्ये असणारे संघर्ष, मतभेद आणि कामाची द्विरुक्ती कमी करणं म्हणजे नकारार्थी किंवा निगेटिव्ह भूमिका. त्यानंतर संघटनेतील विभिन्न कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य आणि ऐक्याची भावना निर्माण करणं म्हणजे पॉझिटिव्ह किंवा होकारार्थी भूमिका. थोडक्यात असं म्हणता येईल की संघटनेतील विविध घटकात आणि सेवकात असणारे संघर्ष, मतभेद कमी करून सहकार्याची, ऐक्याची भावना वाढीला लावणं अशी समन्वयाची भूमिका ही प्रशासनामध्ये आढळून येते. सामान्यतः सर्वच ठिकाणी हे समन्वय आढळून येतं.
परंतु ह्या समन्वयाच्या पाठीमागं कोणती भूमिका आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रशासनामध्ये समन्वयाचं तत्व इतकं आवश्यक का आहे, त्याच्या पाठीमागे कोणती कारणमीमांसा आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. समन्वयाची भूमिका किंवा समन्वयाचं महत्त्व आपल्याला पाहायचं आहे. पहिलं सांगता येईल, संघटनेतील विविध घटकांना विविध स्वरूपाचे अधिकार दिलेले असतात. अशा विभिन्न घटकात निर्माण होणारे संघर्ष, मतभेद टाळण्यासाठी सेवकात समन्वय प्रस्थापित करणं आवश्यक ठरतं. बऱ्याचदा वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळे पदांच्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. काही कनिष्ठ जबाबदारी काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे असते, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मुख्य जबाबदारी सोपवलेली असते. त्यामुळे निश्चितपणे या दोन घटकांमध्ये संघर्ष उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळेला त्यांच्या समन्वय प्रस्थापित करणं खूप आवश्यक ठरतं. यानंतर दुसरं कारण किंवा महत्त्व सांगता येईल की संघटनेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांना त्यांच्या अधिकारांची आणि कार्यांची योग्य प्रकारे माहिती करून देणं आवश्यक असतं. अज्ञानामुळे बऱ्याचदा सेवकांकडून अधिकारांचा दुरुपयोग होण्याचा संभव असू शकतो. काही वेळेला कामाची द्विरुक्ती होऊ शकते. तेव्हा सेवक वर्गाला नेमकं प्रशासनात त्यांची काय भूमिका आहे, त्यांना कोणतं कार्य नेमून दिलेलं आहे, त्यांचे अधिकार कोणते आहेत याची माहिती करून द्यावायची असेल तर समन्वयाचे तत्व हे उपयुक्त ठरतं. काही वेळेला संघटनेचा मुख्य हेतू बाजूला सारला जातो. दुय्यम दर्जाच्या कार्यांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं. संघटनेचा हेतू काय आहे, संघटनेचं मुख्य उद्दिष्ट कोणतं आहे हे पाहिलं जात नाही आणि अन्य गोष्टींना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं. असं होऊ नये म्हणून सेवक वर्गाला त्याच्या कार्याची आणि संघटनेच्या उद्दिष्टांची सातत्यानं जाणीव करून देणं आणि त्यांच्यामध्ये उद्दिष्टांप्रती जागृती निर्माण करून देणं याच्यासाठी समन्वय साधावाच लागतो. यानंतर सांगता येईल की काही वेळेला संघटनेमध्ये वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यामध्ये अवाजवी हस्तक्षेप करतात. कनिष्ठ सेवकांना कमी दर्जाचे मानलं जातं. त्यांना सर्वाधिकारी होण्याचा ते वरिष्ठ अधिकारी कनिष्ठांचा सर्वाधिकारी होण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेला त्यांना त्यांच्या अधिकारांची मर्यादा समजावून देणं गरजेचं असतं. बऱ्याचदा कनिष्ठ कर्मचारी सुद्धा वरिष्ठांशी वेगळ्या पद्धतीनं वागू लागतात किंवा त्यांची जीहुजुरी करण्याचा प्रयत्न करतात. वरिष्ठ अधिकारी बऱ्याचदा कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा सुद्धा दुरुपयोग करून घेऊ शकतात. त्यामुळं अशा प्रकारे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करू नयेत. त्यांना एकमेकांच्या अधिकारांच्या मर्यादा समजावून देण्यासाठी समन्वयाचं तत्व हे खूप महत्त्वाचं आहे. यानंतर सांगता येईल संघटनेतील सर्व विभाग आपापलं कार्य पार पाडत असतात. तरीही काही वेळेला दोन विभागांमध्ये परस्पर विरोधी भूमिका स्वीकारली जाते आणि त्यामुळं मतभेद संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि याचा वाईट परिणाम हा प्रशासन कार्यावर होतो. कार्यामध्ये शिथिलता येऊन प्रधान हेतू सफल होत नाही. अशा वेळेला त्या दोन्हीही विभागांमध्ये परस्पर संबंध प्रस्थापित करून कार्याला गती देण्याचं काम हे समन्वय करत असतं. संघटनेतील सर्व घटकांमध्ये आणि विभागांमध्ये सेवकांमध्ये सहकार्याची सामूहिक भावना निर्माण करायची असेल, सामूहिक प्रयत्न करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये सुसूत्रीकरण, समन्वय किंवा संयोजन हे घडवून आणावेच लागते. म्हणजे समन्वयाची भूमिका किंवा महत्त्व हे विविधांगांनी आहे. थोडक्यात सांगता येईल की मानवी वर्तनामुळं प्रशासनात निर्माण होणारे संघर्ष, मतभेद जर कमी करायचे असतील तर त्याच्यासाठी समन्वय खूप आवश्यक आहे. परस्परांच्या कार्याविषयी एकमेकांविषयी जिव्हाळा असणं गरजेचं आहे, आदर असणं गरजेचं आहे. एकमेकांच्या कार्याविषयी जर अज्ञान असेल, स्वतःच्याच कार्याला अतिमहत्त्व देण्याची एखाद्यामध्ये वृत्ती असते, अहंभावाची वृत्ती असते, एखाद्याला सत्तेची अभिलाषा असते किंवा दुसऱ्याच्या कामाला कमी लेखण्याची प्रवृत्ती काही लोकांमध्ये असते, तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये असते. कामाची द्विरुक्ती करण्याची काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये वृत्ती दिसून येते. तर ह्या सगळ्या दोषांचं निराकरण जर करायचं असेल तर त्याच्यासाठी समन्वयाचं तत्व हे अत्यंत उपयुक्त असं तत्व मांडलं गेलेलं आहे. समन्वय आणि त्याचे प्रकार किती आहेत? समन्वयाचे प्रामुख्यानं 2 प्रकार सांगता येईल. पहिला प्रकार आहे तो म्हणजे कोणतल किंवा उभार समन्वय, व्हर्टिकल कोऑर्डिनेशन. कोणतल किंवा उभार समन्वय, संघटनेतील वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला असेल तर एखाद्या मध्यम अधिकाऱ्यामार्फत तो संघर्ष कमी केला जातो. मध्यम अधिकारी वरिष्ठांचे निर्णय, मते कनिष्ठ अधिकाऱ्यांना समजावून देतो.
कनिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रश्न, अडचणी, सूचना काय आहेत तो वरिष्ठ अधिकारी समजावून घेतो. म्हणजे अशा प्रकारे अधिकारपद परंपरेच्या तत्वानुसार ही समन्वयाची प्रक्रिया घडून येत असते. त्यामुळे अशा समन्वयाला उभार किंवा कोणतर समन्वय असं म्हटलं जातं. म्हणजेच वरिष्ठ कनिष्ठ अधिकारात संघर्ष निर्माण झाला असेल तर त्यांच्यातील संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न एका मध्यम अधिकाऱ्यामार्फत केला जातो, तेव्हा त्याला कोणतल किंवा उभार समन्वय असं म्हटलं जातं. यानंतर समन्वयाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे समतल किंवा क्षैतिज समन्वय, हॉरिझॉन्टल कोऑर्डिनेशन. संघटनेमध्ये समान पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष, मतभेद निर्माण झाला असेल तर परस्परांच्या गाठीभेटी घेतल्या जातात, एकमेकांशी विचारविनिमय केला जातो, चर्चा केली जाते आणि त्याद्वारे संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न या समतल किंवा क्षैतिज समन्वयाद्वारे घडवून आणला जातो. समतल समन्वय संघटनेच्या समान विभागात, समान शाखांमध्ये किंवा समान खात्यामध्ये सुधारून येतो. समान अधिकार असलेल्या विभागामध्ये जेव्हा एकाच पदावर काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यात जेव्हा संघर्ष उत्पन्न होतो तेव्हा त्यांना त्यांच्या अधिकारांची, कार्यांची जाणीव करून दिली जाते. त्यांच्यामध्ये परस्पर संबंध प्रस्थापित केले जातात, संयोजन घडून आणलं जातं. याला समतल किंवा क्षैतिज समन्वय असं म्हणतात. म्हणजे समन्वयाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक कोणतल किंवा उभार समन्वय की जो संघटनेतील वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला असता घडवून आणला जातो. दुसरा आहे समतल किंवा क्षैतिज समन्वय, संघटनेतील समान पदावरील समान अधिकाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये जर संघर्ष उद्भवला तर त्यांच्यामध्ये जी समन्वयाची प्रक्रिया घडवून आणली जाते तिला समतल किंवा क्षैतिज समन्वय असं म्हटलं गेलेलं आहे. समन्वयाची प्रक्रिया, द प्रोसेस ऑफ कोऑर्डिनेशन. समन्वयाची प्रक्रिया ही प्रामुख्यानं दोन प्रकारे घडवून आणली जाते, दोन मार्गांनी घडवून आणली जाते. एक आहे उत्स्फूर्त समन्वय, ऑटोमॅटिक कोऑर्डिनेशन. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आपण कसं वागलं पाहिजे, कोणती कार्यपद्धती स्वीकारली पाहिजे याविषयीचं ज्ञान हे कर्मचाऱ्यांना दिलं तर समन्वयाची प्रक्रिया उत्स्फूर्तपणे घडून येते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मेंदूकडून जसं उत्स्फूर्तपणे कार्य घडून येतं. उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या वेळेला शिंक येणार आहे किंवा आपल्याला भूक लागलेली आहे आणि त्यानंतर आपण अन्नग्रहण करतो, ही जी प्रक्रिया आहे ती मेंदूकडून उत्स्फूर्तपणे होत असते. तशा पद्धतीचं कार्य हे संघटनेचा प्रमुख अधिकारी घडवून आणू शकतो. डॉक्टर फायनर असं म्हणतात की अग्निशामक दलाचं कार्य हे उत्स्फूर्तपणे घडून येतं. लहान आकाराच्या संघटनेमध्ये उत्स्फूर्त समन्वय घडवून आणणं सहज शक्य होतं, कारण वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर सहजपणे नियंत्रण किंवा देखरेख ठेवत असतो. म्हणजेच एखाद्या परिस्थितीमध्ये उत्स्फूर्तपणे स्वतःहून सामंजस्यानं वागणं, समन्वयानं वागणं, संयोजन घडवून आणणं याला उत्स्फूर्त समन्वय असं म्हटलं जातं. यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे जाणीवपूर्वक समन्वय, डेलिबरेट कोऑर्डिनेशन. मोठ्या आकाराच्या संघटनातून समन्वयाची प्रक्रिया ही जाणीवपूर्वक घडून आणावी लागते, कारण संघटनेच्या प्रमुखास सर्व कर्मचारी वर्गावर नियंत्रण, देखरेख ठेवणं अशक्य असतं. अशा वेळेला विविध विभाग, उपविभाग पाडून सहाय्यक कनिष्ठ अधिकारी हे नियुक्त केले जातात. अशा मोठ्या संघटनांमध्ये जेव्हा संघर्ष, मतभेद निर्माण होतो तेव्हा तो कमी करण्यासाठी मुद्दामहून जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक संयोजन किंवा सुसूत्रीकरण हे घडवून आणावं लागतं. मोठमोठ्या शासकीय खात्यांमधून, सार्वजनिक महामंडळांमधून अशा प्रकारे समन्वय हा घडून आणला जातो. जाणीवपूर्वक समन्वय हा साधारणतः मोठ्या आकाराच्या संघटनांमधून मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक घडवून आणावा लागतो. म्हणजे समन्वयाची प्रक्रिया ही दोन मार्गांनी होत असते. एक उत्स्फूर्त समन्वय, ऑटोमॅटिक कोऑर्डिनेशन, आणि दुसरं जाणीवपूर्वक समन्वय, डेलिबरेट कोऑर्डिनेशन. समन्वय साधण्याचे अनेक मार्ग आहेत, अनेक साधने आहेत. समन्वय हा विविध पद्धतींनी किंवा मार्गांनी साधता येऊ शकतो. त्याचे प्रमुख दोन मार्ग आहेत. एक म्हणजे सक्तीचा समन्वय, कोएर्सिव्ह कोऑर्डिनेशन. अधिकारपद परंपरेच्या तत्वानुसार सक्तीचा समन्वय बऱ्याचदा घडून आणला जातो. संघटनेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तो संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न बऱ्याचदा केला जातो. वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले निर्णय हे कनिष्ठांवर बंधनकारक असतात. कनिष्ठ अधिकारी
आपल्या वरिष्ठांनी दिलेली आज्ञा हे निमूटपणे पाळतात, आपले मतभेद बाजूला ठेवतात आणि वरिष्ठांनी दिलेली आज्ञा आहे, आदेश आहे म्हणून त्याचं निमूटपणे पालन करत असतात. अशा वेळेला बऱ्याचदा कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनात वरिष्ठांविषयी द्वेष, कटुता, असूया निर्माण होऊ शकते. तरी पण सक्तीचा समन्वय घडवून आणणं हे खूप आवश्यक आणि अनिवार्य आहे. कारण चर्चा, विचारविनिमय किंवा परस्परांशी सहकार्य हे समन्वयाचे मार्ग जिथं अपुरे पडतात, हे लागू पडत नाही, त्या ठिकाणी सक्तीचा समन्वय किंवा जाणीवपूर्वक समन्वय हा घडून आणावाच लागतो. सक्तीचा समन्वय घडून आणत असताना वरिष्ठ कनिष्ठ असा मतभेद किंवा संघर्ष निर्माण होण्याचा धोका यात आहे. परंतु कनिष्ठ सेवक वर्ग वरिष्ठांविषयी असूया किंवा कटुता जर निर्माण करत असेल तर त्यांना वरिष्ठांनी योग्य प्रकारचेच आदेश देणं गरजेचं आहे. असे आदेश दिले पाहिजेत की ज्यामुळे त्यांच्या मनात असूया किंवा कटुता निर्माण होणार नाही. विचारपूर्वक आणि आवश्यक असे जर आणि योग्य असेच जर आदेश वरिष्ठांनी कनिष्ठांना सेवकांना दिले तर कनिष्ठ सेवकांकडूनही त्यांच्या आदेशांचं पालन हे योग्य रीतीने होईल आणि समन्वयाचा हेतूसुद्धा साध्य करता येऊ शकेल. म्हणजे अशा प्रकारे बऱ्याचदा चर्चा, सहकार्य आणि इतर विचारविनिमय या गोष्टी जिथं अपुऱ्या पडतात त्या ठिकाणी सक्तीचा समन्वय हा साधावाचा लागतो. यानंतर दुसरं साधन आहे किंवा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे स्वयंस्फूर्त समन्वय. स्वयंस्फूर्त समन्वय हा ऐच्छिक स्वरूपाचा असतो. संघटनेतील कर्मचाऱ्यांकडून बऱ्याचदा तो स्वयंस्फूर्तीनं किंवा स्वेच्छेनं घडून आणला जातो. याच्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जातो, जसं की विचारविनिमय, चर्चा, परिषदा, भेटीगाठी, समित्या, संघटना, अर्थखातं, विकेंद्रीकरण, अनौपचारिक पद्धती यासारख्या विविध मार्गांचा स्वयंस्फूर्त समन्वय साधण्यासाठी वापर केला जातो. यामध्ये सांगता येईल की पहिलं साधन आहे ते म्हणजे परिषदा बैठका घेऊन संघटनेतील कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधला जातो. संघटनेमध्ये प्रत्येक जे विभाग असतात त्या विभाग प्रमुखांची एक परिषद बोलावली जाते आणि त्यामध्ये मग चर्चा, विचारविनिमय आणि समन्वय याद्वारे घडून आणला जातो. प्रशासनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतात, मतभेद, अडचणी, संघर्ष निर्माण होतात, त्यांचा उहापोह परिषदेमध्ये होत असतो आणि या चर्चेतून विविध उपाय, सूचना आणि निर्णय घेतले जाऊ शकतात. परिषदेत भाग घेणारे अधिकारी किंवा प्रतिनिधी हे या परिषदेमध्ये स्वतंत्रपणे आपले विचार मांडत असतात आणि परस्परांमधील संबंध दृढ करण्याचा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून होत असतो. विविध प्रकारची खाती भारत सरकारची जी खाती आहेत, महामंडळ आहेत, यांच्या प्रशासनामध्ये प्रामुख्यानं अशा प्रकारच्या परिषदा घेऊन संयोजन केलं जातं. केंद्र सरकार घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली या ठिकाणी बोलावून घेत असतं आणि वारंवार त्यांच्या परिषदा घेत असतं. म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही संघर्ष आहेत, तणाव आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारमार्फत घडून येत असतो. म्हणजे अशा प्रकारे परिषदा हे स्वयंस्फूर्त समन्वय साधण्याचे एक उत्तम असं साधन आहे. यानंतर दुसरं साधन आहे ते म्हणजे सल्लामसलत करणं, निर्देश देणं किंवा मार्गदर्शन करणं. संघटनेतील प्रशासकीय विभागामध्ये समन्वय साधण्यासाठी प्रत्येक विभाग हा दुसऱ्या विभागाशी सल्लामसलत करत असतो. एका विभागाचा अधिकारी दुसऱ्या विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून सल्ला किंवा मार्गदर्शन देत असतो. त्यामुळं स्वयंस्फूर्तपणे समन्वय साधला जातो. उदाहरणार्थ, प्रत्येक खाते आर्थिक स्वरूपाच्या बाबींसंबंधी अर्थ खात्याशी विचारविनिमय, निर्देश करीत असते. सामान्यतः खात्यांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी परस्परांशी सल्लामसलत करतात, निर्देश देतात आणि स्वयंस्फूर्तपणे संयोजन करताना दिसून येतात. म्हणजे समन्वयाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे साधन आहे ते म्हणजे सल्लामसलत करणं, निर्देश देणं. त्यानंतर तिसरं साधन सांगता येईल ते म्हणजे नियोजन. समन्वय घडून आणण्यासाठी नियोजन हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्यासंबंधी नियोजन करणं आवश्यक असतं. नियोजनामुळे संघटनेतील सेवक वर्गाला कार्याचं पूर्वज्ञान होऊ शकतं. नियोजनामुळे प्रशासन कार्यामध्ये निर्माण होणारा जो संघर्ष आहे, मतभेद आहे, किंबहुना कामाची द्विरुक्ती आहे, यासारखे दोष टाळता येऊ शकतात. तेव्हा प्रत्येक संघटनेमध्ये कार्याला सुरुवात करण्यापूर्वी नियोजन करणं खूप आवश्यक आहे. संघटनाच राहू दे, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग सरकारी खातं, प्रशासन, संघटना किंवा मानवी जीवन याच्यामध्ये नियोजनाशिवाय कार्याची पूर्तता किंवा हेतू साध्य करणं होऊ शकत नाही.
उदाहरणार्थ भारत सरकारच्या सर्व कार्यामध्ये नियोजनावर विशेष भर दिलेला दिसतो. त्यानंतरचा मार्ग सांगता येईल तो म्हणजे संस्थात्मक मार्ग. विविध समित्या, सभा मंडळे आणि समन्वय अधिकारी याद्वारे संघटनेमध्ये समन्वय साधला जातो. आंतरविभागीय समित्या नेमून समन्वय घडून आणला जातो. संघटनेच्या प्रत्येक विभागामध्ये संस्थात्मक मार्गांचा अवलंब करून संघर्ष, मतभेद मिटवले जातात. भारतामध्ये संस्थात्मक मार्गांचा स्वीकार करून विविध क्षेत्रांमध्ये समन्वय साधला जात आहे. उदाहरणार्थ मंत्रिमंडळाच्या विविध समित्या, नियोजन मंडळ, राष्ट्रीय विकास मंडळ, योजना आयोग इत्यादी मार्गांनी संयोजनाचं कार्य चालतं. म्हणजे संस्थात्मक मार्गाचा वापर करूनही बऱ्याचदा संघटनेमध्ये समन्वय हा साधला जातो. यानंतरचा मार्ग आहे तो म्हणजे अर्थखातं. अर्थखातं हे समन्वयाची भूमिका साधत असतं. शासनाच्या विविध खात्यांमध्ये समन्वय घडून आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हे अर्थ मंत्रालयाकडून केलं जातं. अंदाजपत्रकाची निर्मिती करत असताना, अंदाजपत्रकाची कार्यवाही करत असताना अर्थ खात्याचा संबंध हा इतर खात्यांशी येत असतो. प्रत्येक खात्याच्या खर्चाच्या रकमा, त्याच्या खर्चांच्या मागण्या, अनुदानाच्या मागण्या या संदर्भामध्ये अर्थ खातं सर्व खात्यांशी विचारविनिमय करतं, चर्चा करतं आणि मग निर्णय घेत असतं. म्हणजे अंदाजपत्रक तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान आणि अंमलबजावणी दरम्यान अर्थ खात्याचा संबंध हा इतर खात्यांशी येत असतो आणि त्याद्वारे समन्वय साधला जात असतो. यानंतरचा मार्ग आहे तो म्हणजे विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन. संघटनेच्या कार्यात विकेंद्रीकरणाचं तत्त्व स्वीकारून समन्वय साधता येतो. शासकीय खाती, महामंडळे, खाजगी उद्योग समूह यांच्या प्रशासनामध्ये विकेंद्रीकरणाचं तत्त्व मुख्यतः स्वीकारलं जातं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे काही अधिकार कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जातात. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून बऱ्याचदा विविध खात्यांना अधिकार दिलेले असतात आणि ही खाती या अधिकारांचा वापर करून आपली कार्य जी आहेत ती स्वतंत्रपणे पार पाडू शकतात. त्यामुळं काय होतं, केंद्र सरकारच्या कामाचा ताण एक प्रकारे कमी होतो. संघटनेतील कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये परस्पर संबंध दृढ होतात आणि त्यासाठी विकेंद्रीकरणाचं तत्त्व हे उपयुक्त तत्त्व मानलं गेलेलं आहे. म्हणजे समन्वय साधण्यासाठी बऱ्याचदा विकेंद्रीकरणाचं तत्त्व हे स्वीकारलं जातं. यानंतरचा मार्ग आहे तो म्हणजे कामकाजाच्या नियमांचं प्रमाणीकरण करणं. संघटनेच्या कामकाजाचे नियम आणि पद्धती यांचं प्रमाणीकरण, स्टँडर्डायझेशन केले असता समन्वय साधता येतो. संघटनेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला हे माहीत असेल की विशिष्ट परिस्थितीत कसं वर्तन करायचं आहे. याची जर अगोदरच त्याला कल्पना मिळाली तर ती माहिती त्याच्यासाठी उपयुक्त ठरते. विशिष्ट परिस्थितीमध्ये दुसरे कर्मचारी कसे वागतात, कोणतं धोरण स्वीकारतात हे पाहून संघटनेमध्ये तो आपल्या कर्मचारी आपलं वर्तन सुधारू शकतो. धोरण ठरविण्यासाठी हे सुरुवातीचे काही नियम आहेत, पद्धती आहेत ज्यांचं प्रमाणीकरण करणं आवश्यक असतं. नियम आणि पद्धती यांचं प्रमाणीकरण केलं असता सेवकांच्या कार्यांचं मोजमापन आणि परीक्षण तुलनात्मक पद्धतीनं करता येऊ शकतं. म्हणजे सुरुवातीला संघटना ज्यावेळेला निर्माण होत असते त्याच वेळेला एक नियमांचं आणि पद्धती यांचं प्रमाणीकरण केलं तर नंतर भरती झालेला कर्मचारी वर्ग आहे तो नियम समजावून घेऊ शकतो आणि त्या नियमांना अनुसरून आपलं वर्तन निश्चित करू शकतो. म्हणजे पुढे जाऊन जे दोष उत्पन्न होणार आहेत ते काही प्रमाणात टाळता येऊ शकतात. यानंतरचा मार्ग सांगता येईल तो म्हणजे अनौपचारिक पद्धतीनं समन्वय साधणं. प्रशासनातील समान पातळीवरील अधिकारी वर्गात अनौपचारिक पद्धतीने समन्वय साधला जातो. परस्परांशी चर्चा, विचारविनिमय केला जातो. प्रशासनातील समस्या सोडविण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. काही वेळेला वरिष्ठ अधिकारी अनौपचारिकपणे चर्चा करतात, कनिष्ठ अधिकाऱ्यांशी हसत खेळत बोलत असतात. संघर्ष, तणाव कमी करण्याचा ते याद्वारे प्रयत्न करतात. प्रशासनातील अधिकारी हे परस्परांशी गाठीभेटी घेतात, चर्चा करतात आणि एक प्रकारे प्रशासनात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ परिषदा बनवणं, चहापान आयोजित करणं, सहभोजन आयोजित करणं, समित्यांच्या अनौपचारिक बैठका योजणं, अशा प्रकारच्या अनौपचारिक पद्धतींचा वापर करून समन्वयाची प्रक्रिया ही घडून येत असते. म्हणजे समन्वय साधण्यासाठी अनेक प्रकारच्या मार्गांचा, अनेक प्रकारच्या साधनांचा वापर हा संघटनेमध्ये करता येऊ शकतो. यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे की समन्वय हा दोन पद्धतीनं साधला जातो. एक म्हणजे सक्तीचा समन्वय, यानंतर दुसरा आहे तो म्हणजे स्वयंस्फूर्त समन्वय. स्वयंस्फूर्त समन्वय साधण्यासाठी अनेक प्रकारच्या मार्गांचा आणि साधनांचा वापर केला जातो. पहिला आहे परिषदा,
त्यानंतर सल्लामसलत, निर्देश किंवा मार्गदर्शन करणं, नियोजनाचा स्वीकार करणं, संस्थात्मक मार्गांचा स्वीकार करणं, अर्थ खातं या माध्यमातून ही अर्थ खातं भारत सरकारच्या विविध खात्यांमध्ये समन्वयाची भूमिका निभावत असतं. विकेंद्रीकरण, संघटनेमध्ये बऱ्याचदा अधिकारांचं विकेंद्रीकरण केलं जातं. वरिष्ठ अधिकारी कनिष्ठांना अधिकार देतात आणि सत्तेचं विकेंद्रीकरण घडवून आणतात आणि समन्वय साधत असतात. कामकाजाच्या नियमांचं प्रमाणीकरण करणं, अनौपचारिक पद्धतीने समन्वय साधणं या विविध मार्गांचा वापर करून संघटनेमध्ये स्वयंस्फूर्त समन्वय हा घडून आणला जाऊ शकतो.